हाय यूट्यूब फॅमिली, सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो, कशा तुम्ही? बरे आहेत का? तर व्हिडिओ बनवण्याचा एकच मुद्दा भावांनो आहे. खूप लोक मला प्रश्न विचारतात की ताई, तुझं लग्न, तुझे मुलं, तुझे मिस्टर दिसत नाही. तर म्हणजे किती दिवस असं लपून ठेवू ना मी, कारण तुम्ही एवढं आपुलकीने मला मेसेज करताय आपलं समजून आणि विचारता ताई तुम्ही लग्न केलं का नाही, तुमचे मिस्टर दिसत नाहीत, तुमचे मुलं दिसत नाहीत. तर मी पण विचार केला, म्हटलं चला आता भरपूर दिवस झालेत, लोकांना पण कळलं पाहिजे की नक्की प्रॉब्लेम काय आहे. बरोबर आहे भावांनो? तर हा आजचा जो व्हिडिओ आहे काळजावर दगड ठेवून बनवला आहे. सो प्लीज, कोणाला हसूही येईल, कोणाला वाईटही वाटेल आणि काही लोकांना एक टाईमपास म्हणून असं हा व्हिडिओ वाटेल. जे काही असेल ते असेल, त्याबद्दल मला बोलायचं नाही भावांनो. पण खूप लोक मला इंस्टावरती, फेसबुकवरती मला मेसेज करतात की ताई तू सांग ना तुझ्याबद्दल. सो भावांनो, बहिणींनो, माझं लग्न झालेलं नाही आणि सांगायचा मुद्दा असा आहे की मी एक ट्रान्सजेंडर आहे. ओपनली सांगते हां, ऐकून धक्का वाटला ना? म्हणजे असं धक्का अचानक लागल्यासारखं झालं ना ते. भावांनो, किती दिवस लोकांना आपण असं म्हणजे अंधारात ठेवायचं ना. सो भावांनो, मी एक ट्रान्सजेंडर आहे आणि त्याच्यामुळे माझं लग्न नाही झालं आणि त्याच्यामुळेच मला मुलंही नाही आहेत. पण भावांनो, हां, जे मी काम करते प्रामाणिकपणे करते, याच्यामध्ये कुठेही माझा स्वार्थ नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, मी कधी कोणाला आयुष्यामध्ये फसवलेलं नाही आहे. असे खूप लोक मला भेटतात, म्हणतात ना टाईमपास आपण जसं म्हणतो, असे पुष्कळ लोक मला भेटतात. पण भावांनो, काय माहिती का, टाईमपास करणं आणि संसार करणं यात खूप फरक आहे भावांनो. आणि त्याच्यामुळेच काय माहिती का, मला टाईमपास म्हणून नको आहे. एक सुखदुःखामध्ये आपल्या म्हणजे म्हणतात ना, माणसाला एक लाईफ पार्टनर हवा असतो, तसा अजूनपर्यंत नाही मला भेटलं. आणि सोशल मीडियावरती टाईमपास करणारे भरपूर लोक आहेत. सो अजून मी हा विचार केलेला नाही आहे. खूप लोक इंस्टावरती मला DM करतात की तू खूप छान आहेस आणि मला आवडलीस. अरे पण दादा, माझ्या भावा, मी दादा बोलते हां, मी दादा भाऊ बोलते मी, कारण माझ्यापेक्षा मोठेही असू शकतील, त्याच्यामुळे मी रिस्पेक्ट देते. सो अजून मला भेटलेलं नाही आहे. हां, एखादा चांगला भेटलाच ना, जो मला समजून घेणारा, प्रत्येक माझ्या सुखदुःखामध्ये माझ्यासोबत असणारा, तर आणि प्रामाणिकपणे असणारा, माझ्यापासून कुठली गोष्ट लपून न ठेवणारा, असा जर पार्टनर भेटला तर मी रेडी आहे. ओके. पण मला तर वाटतं असं काही होऊ शकत नाही. खूप हसू येते आणि आतल्या आत वाईटही वाटते की का असं ना, म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये देव
तर काय बोलू, नियतीचा खेळ आहे का नाही. जे काही असेल ते असेल. ओके. त्याबद्दल मी कोणाजवळ तक्रार करणार नाही आहे, ना देवाजवळ ना माझ्या आईजवळ. जे काही असेल तर स्वतःजवळच तक्रार वगैरे जे जे काही असेल तर. सो तुम्हाला कळलं असेल भावांनो बहिणींनो. ओके. तर मला माहिती आहे तर काही लोक हे ऐकल्याच्या नंतर त्यांना धक्का बसला असेल, अरे बापरे आम्ही तर इतक्या दिवस लेडीज समजत होतो. सो बरोबर आहे तुमचं, पण तुम्हाला मी वाईट बोलणार नाही भावांनो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढाव उतार तो असतोच, होय ना. तसं माझं काहीतरी आहे. सो वाईट वाटून घेऊ नका रे भावांनो बहिणींनो. प्लीज ताईला सपोर्ट करा. ओके. ताई तुम्हाला सपोर्ट करेन आणि आपण मराठी माणसं आहोत, एकमेकांना आपण सपोर्ट करून पुढे जाऊयात. हे बघा, स्त्री पुरुष ट्रान्सजेंडर हे सर्व आपण एकच आहोत, आलं का लक्षात. आणि ट्रान्सजेंडर फक्त आपल्या मानवातच नाही आहे, जनावरांमध्ये पण आहे, झाडांमध्ये पण आहे. सर्व म्हणजे या धर्तीवरती काही अशा वस्तू आहेत त्या आपल्या दिसण्यात येत नाहीत आणि काही वस्तू दिसतात, जसं आम्ही. कळलं. पण तुम्ही शोधलत ना तर काही वस्तू अशा आहेत की त्याही ट्रान्सजेंडर आहेत बरं, पण आपल्याला ते दिसत नाही. सो जे काही असेल तर असेल भावांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आणि धक्का बसू देऊ नका, रात्री जेवा पोटभर. बाय.